हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण 2 बटाटे किसलेल्यापासून भजी बनवणार आहे। त्यासाठी मी ही बटाटे असे किसून घेतले आहे आणि त्यातलं पाणी 2-3 वेळा स्वच्छ असं धुवून घेतलं आहे। आपल्याला त्याचे काप करून भजी बनवायचे नाही आहेत, म्हणून मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने भजी बनवत आहे। ह्यात पूर्ण पाणी काढून घेऊनच आपल्याला ह्यात सर्व सामान घालायचं आहे। हे अशा प्रकारे आता आपले किसलेले बटाटे दिसत आहे। आता ह्यात मी 1 ते 2 मिरच्या हिरव्या, ह्या मिरच्या खूप तिखट आहेत, मी फक्त 2च मिरच्या घेतल्यात, थोडी कोथिंबीर, थोडा ओवा थोडा हातावर चोळून घेऊ आपण, थोडा गरम मसाला, साधारण अर्धा चमचा मी गरम मसाला घालत आहे। यात थोडी हळद आणि चवीनुसार मीठ। आणि लागल त्या गरजेनुसार आपल्याला त्यात बेसन मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात वरून पाणी घालायचं नाही, ज्यात पाणी शिल्लक असतं त्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। वरून जर पाणी घातलं असतं तर ते एकदम गिद्दूक होऊन जाईल आणि आपलं भजी व्यवस्थित बनणार नाहीत। खायला खूप छान टेस्टी आणि एक नवीन बनवलेल्याचं समाधान। कांदा भजी प्रमाणे ही भजी आपले बनतात। फक्त हे बटाट्याचं बनवले म्हणून ह्याला बटाटे भजी म्हणायचे। 2 मिनिटात हे बेसन आपलं मळून तयार होतं। आता ह्याला 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया आणि गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवून देऊ आपण। तेल आता गरम झालं आहे, त्यात आता आपण छोटे छोटे भजी सोडून घेऊ। आपल्याला ज्या आकाराचे हवे असतील त्या आकारात तुम्ही सोडून घ्या। मी गोल गोलच असं सोडणार आहे। खायला खूप टेस्टी आणि मजेदार चटणी सोबत किंवा सॉस सोबत तुम्ही हे खाऊ शकता। आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एकदम कुरकुरीत असे हे आपले भजी बनवून तयार होतात। अशा प्रकारे आपल्याला भजी हे थोडं तेल कमी म्हणजे वाजायचं कमी झालं की मग थोडं हलवून घ्यायचं त्याला, म्हणजे परतायला व्यवस्थित होतं, नाहीतर भजी सुटू शकतात। म्हणून थोडं एका साईडनं भाजल्याशिवाय त्याला परतायचं नाही। एकदम कुरकुरीत असे आपले बटाटे भजी बनवून तयार होतात। फक्त 2च मिनिटं राहतात आणि त्याचे किस केल्यामुळे काय होतं की ते पटकन शिजलं जातं, जास्त वेळ लागत नाही। भजी आता आपले भाजून तयार झाले आहेत। जास्त आपल्याला त्याला करपून घ्यायचं नाहीत, अशा सोनेरी रंगावरच ह्याला काढून घ्यायचं आहे।
आता राहिलेलं पण थोडं सोडून घेते तेलात. वरून मळताना मी पाणी घातलं नाही, त्याच्या अंगच्या पाण्यातच मी हे पीठ मळलं आहे, त्यामुळे वरून पाणी घालायची आपल्याला गरज लागत नाही. हे देखील भजी आता आपले भाजून तयार झाले आहेत. जास्त वेळ नाही लागत भजीसनी, पटकन होतात. कांदे भजीला थोडा वेळ लागतो, कांद्यामुळे तेल गार होतं आणि ते भाजत नाहीत. तसं बटाट्यानं होत नाही. बटाटे भजी हे पटकन होत. हे पहा, आपले बटाटे भजी हे अशा प्रकारे बनून तयार झाले आहेत. ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.